तर आज बरेच दिवसांनी हरभऱ्याची भाजी बनवायची होती. हरभऱ्याची भाजी चुरून घेतली. त्यात मोठं असं शेंगदाण्याचं कूट, थोडंसं बेसन असं मिक्स करून घेतलंय आणि मग चुरली ना भाजी, की जरा थोडीशी अशी मिळून येते. थोड्या-थोड्या मोठ्या काड्या राहिल्यात त्याच्यात, त्या बाजूला काढते मी. आणि लसूण काय करायचा असा थोडासा खुडून घ्यायचा आणि फोडणी घालायची. आज बनवायच्या चपात्या. आमची संपलेली आहे ज्वारी, त्याच्यामुळे चपात्यावर आता जोर चालू आहे. मकाचं पीठ पण संपत आलंय आणि त्याच्यासाठी मी हिरवी मिरची घेतलेली आहे वाटून हरभऱ्याच्या भाजीसाठी. कढई ठेवली, आता फोडणी घालते. तेल घालायचं आणि नुसतं लसूण घालायचं आणि थोडंसं जिरं घालायचं. अशी फोडणी घालायची, पाणी घालायचं. पाणी उकळलं की मग ही भाजी ही करायची, त्याच्यात घालून घ्यायची. आणि आज शेंगा पण भाजलेल्या आहेत. भुईमुगाच्या शेंगा हरभऱ्याची भाजी बरोबर सोबत खायला खूप छान लागतात, म्हणून आत्याने भाजून घेतले. अशी फोडणी घालून झाली आहे माझी. आता ह्याच्यात काय करायची, भाजी सगळी मिक्स करून घ्यायची आणि हटवून घ्यायची. हळद घालायची नाही हरभऱ्याच्या भाजीत, आपल्या आपल्या आवडीनुसार घातली तरी चालती. पण ही गावाकडच्या पद्धतीची अशी हरभऱ्याची भाजी आहे बघा. डाळ घातलीच नाही आहे मी. मूग डाळ, तूर डाळ, मटकी डाळ, मसूर डाळ, कोणती पण डाळ भिजवून घालू शकता तुम्ही. आणि भाजी आता तयार झालेली आहे. तर कशी वाटली हरभऱ्याची भाजी आणि चुलीवरच्या चपात्या. तर या सगळ्यांनी जेवायला. भेटूया पुढच्या व्हिडिओत.